अर्जुन, अरे इतका हट्ट बरा नाही. अशा अवस्थेत तुला बाहेर जायची गरज आहे का? आमचं नको ऐकू, डॉक्टरांचं ऐकशील का नाही? बघ डॉक्टर, त्यांनी तुला आराम करायला सांगितलाय. कृष्णाई डॉक्टरांचं सगळं नसतं ऐकायचं. मग सावित्रीचं ऐक. काय? ती तुला सूप घेऊन येते ना, तेवढं पिऊन जा. तू ऐकत का नाही? कृष्णाई, हे बघ तुझं दरवेळेला असतं हे कर ते कर, यावेळेला मी तुझं नाही ऐकणार आहे. नाही ऐकणार म्हणजे असं कसं चालत? साऊ, मिळव नजरेत नजर आणि पाड प्रेमात. तुमच्या इश्काची रेसिपी झाली रे झाली की तडका देतोच मी. कोणाची नजर न लागो या दोघांना. मी स्वशीला जिथं असतात ना तिथे नेहमी गोंधळ असतो. शिप माझा शर्ट नाही खराब झाला, बघून नाही का धडपडतायत नॉनसेन्स. बघून कसं तडपडणार सर? ठीक आहात ना तुम्ही? काय? सॉरी सॉरी, ते दोन प्रश्न एकत्र झाले. तुम्ही ठीक आहात ना असं विचारायचं होतं. आणि सर बघून कसं तडपडणार? हे बघा सगळं सूप वाया गेलं. दीपकराव, ते जरा. हो बाई साहेब, मी ताप करून घेतो. काय रे, किती घाई तुला? आता तू माझ्यावर नको डापरू. मी स्वशीला न बघता आल्या. माझा बळी जायचा होता, तो या सुपाचा गेला. अर्जुन, नाही म्हणजे बघ ना, मी स्वशिलांच्या हातचं सूप माझ्या नशिबातच नव्हतं. तर देवालाच मान्य नाही, त्याला आपण तरी काय करणार ना. बघा ना आई साहेब कशी मस्करी करतायत. मी स्वशिला, तुम्ही माझ्या एम्प्लॉई आहात, ते विसरू नका. हो सर, मी आलेच 2 मिनिटात. 1 मिनिट, माझी काही पर्सनल कामं असू शकतात. नीट आवरून या. अर्जुन, ड्रायव्हर घेऊन चाललो. येते. अजून कशी आली नाही ही? जाऊ बाई, मी टाकले 2 ड्रॉप. टाकलेस ना? बाटली परचाकडे टाकलीस ना? नाही, म्हणजे मी निघणार तेवढ्याच सासूबाई आल्या आणि माझ्या हातातनं बाटली पडली. आणि मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला काही ती गावली नाही आणि समजा गोंधळून बसलाय. जाऊ शालीन, काय सांगितलं होतं तुला? समजा गोळ घालून ठेवलं. अहो, तेवढ्यात तो आचारी बी आला ना तिथं. ती काय शालीची बोली? काय लिमलेटची गोळी? लिमलेटची गोळी तर साधी 5 पैशाची मसाल्याची गोळी नाही आहेस तू. 1 लिंबू झेलू की 2 लिंबा झेलू? किती लिंबा झेलू? काय करतायत? साऊबाई कुठे चालल्या? मी म्हणते तुम्हाला, यांना 100% डाऊट आलाय आपल्यावर. आपलं काय खरं नाही, मला लय भीती वाटायली. इथं बाटली हरवून ठेवली आहे, शोधायला नको का? पण त्या यायल्यात ना. चला लपा लपा. 1 लिंबू झेलू की 2 लिंबा झेलू? किती 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 लिंबा झेलू?
मामा ही कसली बाटली आहे? अगं काय कळ ना ग, काय तोच रिसर्चचा विचार करालोय मी. ही बाटली कसली आहे आणि हिथं कुठनं आली? कुठल्या इसेन्सची आहे काय? नाही काय एसेन्स कुठलं काढल्यास? हे अक्षर लईच बारीक आहे, हे वाच जरा. पॉइझनस कंटेंट. पॉइझनस? एक मिनिट. पॉइझनस कंटेंट .000 म्हणजे कुणाला तरी अडकवण्याचा प्लॅन होता. इकडे बघू. लबोच स्लिप आहे म्हणजे हिचा वापर झालाय. तू स्वयंपाकात काय काय केलंस आता? अगं काय ते तुझ्या अर्जुनसाठी सूप केला होता आणि वरण भात, बाकी काय केलं नाही. तू मामा तुझ्या लक्षात येतंय का? हा सगळा घाट त्या तिरसटला अडकवण्यासाठी आहे. आधी एकट्याला गाठून त्याच्यावर हल्ला केला, तोही फेल गेला. आता विष प्रयोग, तो पण फेल गेला. पण कोणी, घरातलं कोणी आलं होतं का सकाळपासून? आणि बाहेरचं कोणी आलं होतं का? नाही नाही, बाहेरचं काय कोणतं आलेलंच नाही आहे. आठवलं, काय आठवलं? मग अशी बलरामची बायको शाली इथं आली होती. तू काय करत होता तेव्हा? अगं सूप करत होतो. शाली आली इथं, तिनं मला लिंबू आणाय पाठवलं. मी लिंबू घेऊन आलो. अर्जुनसाठी बाऊल काढला तर ती हावऱ्यासारखं सूप बी मागायला आली. बरं झालं तेवढ्यात तुम्ही दोघे आला असा. हे बघ, हे एवढं सूप उरलंय. हे असं गणित आहे होय. तरीच आज मी सकाळी चमकीला म्हणत होते, इथलं गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार झाला की झाला असं नाहीये. या कवठेकरांच्या भूमितीचा फार्स काढायचा झाला ना तर लसावी मसावी पायथागोरस सिद्धांत थीटा बीटा असा पद्धतशीर वापर करायला पाहिजे. मग त्यातलं हिथं काय वापरायचं? तू ते सूप दे त्या शालीला. कशाला? रिटर्न गिफ्ट. अरे मामा, लॉगॅरिदम, लॉजिक लॉजिक. बघ ना, तू सूप करायला इथे ये ना, त्या शालीनं इथे येऊन तुला बाहेर हकलणं. बाटली, लॉजिक. तू आता काम करच. जशास तसे. ही जर बाटली त्या शालीनं इकडे आणली असेल तर यात जे काही आहे ते तिला परत मिळालंच पाहिजे. म्हणजे कशी परफेक्ट लेवल. आणि समाजात कसा बॅलन्स राहायला पाहिजे मामा. आ गया सूप वाला आ गया, गरमा गरम सूप लेके आ गया. आत्ता कशाला घेऊन आलेस? घेऊन जा. काय हे धाकल्या वहिनी साहेब, अहो तुम्ही फरमाईश करायची आणि आम्ही पुरी करायची नाही वय. आणलेस ना, ठेव इथं. काय दीपकराव, अर्जुन सरांच्या उष्ट्यातलं देताय? काय पण काय बोलताय वहिनी साहेब, अहो तुमच्यासाठी स्पेशल नवीन करून आणलाय. मग अर्जुन सरांना दिलं नाहीत का? अहो कवाच, अहो असा सूप पिल्यात का नाही, मला वाटलं आता भांड बी चाटून पिऊन खात्यात वाटतं. एवढं भांड पुसून चकचकीत करून दिले. झालं ना, ठेव ठेव जा. येतो पैसे. जाऊ बाई, क्या अर्जुन भाऊजींनी सूप गट्टम केलं. द्या टाळी. म्हंटल होतं का नाही, काम होणार. शालीची बोली, लिमलेटची गोळी. तेव्हा अर्जुन भाऊजी तिथं सूप पिऊन विवळत असल आणि आपण इथं लिटिल लिटिल घेऊन सेलिब्रेट करूया. घ्या. हे आपचं कुकू काय म्हणत असतं ते घेताना काहीतरी म्हणतात ना. चिअर चिअर्स.
माननीय बलराम कवठेकर यांच्या पवित्र हस्ते भव्य दिव्य होळीच्या दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा काय प्रकार आहे? काय म्हणजे दादा मान, कसला मान? कवटेकरांच्या खऱ्या वारसदाराचा मान. दिलं तर प्रेमानं, दिलं तर प्रेमानं. बलराम, तुझा मान आहेच ना, तो कुणीच नाकारत नाहीये. मीटिंग मध्ये काय ठरलंय? या वर्षी होलिका दहन आपल्या शाळेतल्या गुरुजींच्या म्हणजे महाले गुरुजींच्या हस्ते होणार आहे. अर्जुनने सांगितलंय ना तसं रीतसर. तुम्ही झेलत असाल त्या भिकाऱ्याचे शब्द. बलराम, अर्जुन आपलाच भाऊ आहे. त्याच्या अंगात सुद्धा कवठेकराचंच रक्त आहे. त्यामुळं त्याच्याविषयी कुठं काय बोलायचं याचं भान ठेवायचं. बलराम, मी परत परत सांगणार नाही. ओके, भाषा जरा सांभाळून बोलतो. तुझ्यासाठी असेल त्या अर्जुनचं प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य, माझ्यासाठी नाही. ही हक्काची लढाई आहे आणि बलराम त्याचा हक्क मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. बोला बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा. जनमत आपल्या बरोबर आहे दादा. रात्रीचं जेवण आणि एक दारूची बाटली यानं विकत घेतलेलं जनमत काहीच उपयोगाचं नसतं बल्लू. दादा, हे आहे, हे असंच आहे आणि हे असंच असणार आहे. तुला काय समजायचे ते समज. तू म्हणतो ना ह्या जगात चूक बरोबर असं काय नसतं. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबरच असतो. या ठिकाणी बलराम कवठेकर बरोबर. होळीचं दहन का करतो आपण? चांगल्यानं वाईटावर मिळवलेला विजय म्हणूनच ना. अर्जुन कवठेकर वाईट आहे. अरे कवठेकरांचा मान कसा रस्त्यावर पडलेला नाही. कुणी पण यावं, खिशात घालावं, निघून जावं. अरे दादा, आपला मान आहे तो. आपले सगळे लोकांच्या घशात कशाला सगळे घालायचे? दादा, कळतंय ना मी काय म्हणतोय ते? तू सांग, बॅनरवर तुझा फोटो लावायचा आहे का? एका रात्रीत सगळं चेंज करतो. तू म्हणशील तसं होणार. रक्तात तर आवतो ना. आपलं आपलं सगळं. कोण कुठला त्यो येणार आपल्याला सांगणार. त्या कुरमुड्या गुरुजीला मान द्यायचा का मग आता? बलराम, बलराम, तुला कसं कळत नाहीये? अर्जुन आपलाच भाऊ आहे. त्याच्यामुळे त्याने दिलेला शब्द आपल्याला पाळायलाच हवा. शेवटचं सांगतोय, यावर्षी होळीचं दहन, यावर्षी होळीचं दहन मीच करणार. माननीय श्री बलराम कवठेकरच करणार. मी पण आडवा येऊ, कसा पण आडवा येऊ. तुझ्या त्या अर्जुनला वाईट वाटू तर रागी होळी पेटणार. बोला बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा. प्रिया, तू पण शिकून घे बरं पुरणपोळी. त्यात काय शिकायचंय? पोळी सारखी पोळी. पुरणाचा गोळा घातला की झालं. अगो प्रिया, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे काय खाऊची गोष्ट वाटली तुका?
मामी खायचीच गोष्ट आहे ना. बघला तिचा या असा कसा समजवणार होई का? अगं प्रिया, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खायची गोष्ट नाही. अगो प्रिया, तुझ्या त्या SSC, MPSC, UPSC, CCC अग काय होता? अगो तात तरी लय सोप्या असता. पण हे पुरणाचा स्वयंपाक ह्याचं सिलेबस लय कडक माहिती हा. अगो यो पुरणाचा स्वयंपाक करताना भल्या भल्यांका घाम फुटता माहिती हा. काहीतरीच मामी तुझं. बघलास ही का खोटा वाटता? अगो माझे बाय, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे कसो सांगतोय बघ. चटणी, कालवलेला मेथकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फळभाजी, एक पालेभाजी, तळलेले भजिये, कुरडया, पापड, कटाची आमटी, सोलकडी, साधा वरण, त्याच्यावर तुपाची धार, हा आणि ये लिंबाची फोड, ह्या सगळ्या दागिन्यांनी सजलेला ताट आणि मगे मध्ये विरासता ती लुसलुशीत पुरणपोळी. आहा, बास बास मामी, ऐकूनच पोट भरलं. भरला ना? अगो ह्याकाच म्हणतात पुरणाचा स्वयंपाक, कळला? ह्या ज्याका जमला ना तीच खरी सुगरण. पुरणाचा वास, माझी मदर माऊली. म्हणजे आईची आठवण आली मला. अगं मग तू पण 2 पोळ्या लाट आणि जेवणच जा. छे, पुरणपोळी खाऊन कुणी ऑफिसला जाते होय? पुरणपोळी खाऊन मस्त ताणून द्यायची असते. ए पण तुला येते पुरणाची पोळी करता? हा, येते तसं. पण आता ऑफिसला जायची घाई आहे ना, नंतर करते कधीतरी. अगं तू थांब ग, आम्ही तुझ्या बॉसला फोन करून सांगतो. आणि तसं पण तो मागाशी सांगून गेलाय ना, तो ऑफिसला गेलाच नाहीये, त्याचं कुठेतरी वेगळंच काम आहे. तू थांब, आपण मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या करू. अर्जुनला खूप आवडतात. वहिनी घेईल मदतीला. वय असं म्हणताय? मग करा तुमच्या लेकाला फोन आणि सांगा की सावित्री काही आज ऑफिसला येत नसते. देवी माझी असा भोळी आणि तिच्यासाठी करतय मी पुरणपोळी. वा 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 मामी, एकदम कविता वगैरे. हा, तुझ्याकडून शिकलोय मी. अगं बाई, काय कवठेकरांनी खानावळ उघडली की काय? नंदा, निदान आज तरी निंबाळकरांची शाल बाजूला ठेवून तू पण ये की मदतीला. कृष्णाई, नाही हे खरं तर आम्ही समजा एकटीनेच केलं असतं, पण आम्हाला सांगितलं कुणी? खोगीर भरतीत सामील व्हायची इच्छा नाही आमची. असं काय बोलतेस ग? आणि घरच्या कामासाठी बोलवणं धाडतात होय? आणि तसं पण शालिनीकडे आम्ही निरोप दिला होता, तिने सांगितलं नाही का? निरोप मिळाला असता तर असं बोललो असतो का आम्ही? अशी वेंधळी येई शालिनी, निरोप पण धाडला नाही आणि स्वतः पण आली नाही. दीपकराव, हा, गुळवणीसाठी पाण्यात गुळ टाकलाय ना? होय बाईसाहेब. आणि शिजलेलं पुरण आहे ना, त्याचं पाणी बाजूला काढून ठेवा कटाच्या आमटीसाठी. अहो अगदी व्यवस्थित बाजूला काढून ठेवले बघा. अजून कसा सिग्नल आला नाही. चालला काय तुमचा? काय खोकल्याची अंताक्षरी खेळतास की काय? हा मगाची हे दीपकराव खोकले आणि आता ही सावित्री खोकता, अंताक्षरी खेळतात वाटत. नाही नाही, ते तेलाच्या वासाने उबळल्यासारखं झालं ना. नंदा वहिनी जॉईन होता ना? तुमची खानदानी पुरणपोळी कशी असते ते तरी बघू द्या. ए हिरोईन, आम्हाला ऑर्डर द्यायची नाही, कळलं का? आणि आय डोंट वॉन्ट टू मेक माय हँड्स मेसी.
ऐक आयो आली आली उकळी आली. अहो मग गॅस बंद करा अं? आणि साखर आणि मीठ अंदाजानं टाका. आज चव घेता येणार नाहीये, नैवेद्याचं आहे. आह. वहिनी काय होतंय तुला? बसतेस का? तुला मळमळत आहे का वहिनी? बस बरं. बसत नाही आम्ही. अगं काय होतंय? नाही काही नाही, आम्हाला घाई आहे जरा. आम्ही येतो. हे का काय झालं आता?